नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार आहे तुफानी तेजी। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार आहे तुफानी तेजी। पण 23 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार या ठिकाणी तुफानी तेजी। आणि या तुफानी तेजीमध्ये अखेर 23 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार कापसाचे बाजारभाव, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। राहिला असेल सबस्क्राइब करायचं तर जरूर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना वेळेवरती मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार तुफानी तेजी। पण 23 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार तुफानी तेजी। आणि या तेजीमध्ये अखेर 23 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार, हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। तर या प्रश्नाचं सुद्धा घ्यायचंय मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपल्याला माहित आहे की आपल्या देशामध्ये सर्वात महत्त्वाचं कापूस उत्पादक राज्य म्हणून आपल्या या पावन मायभूमीची म्हणजे महाराष्ट्राची ओळख आहे। आणि लक्षात घ्या, सध्या या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांमध्ये या असणाऱ्या चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या प्रदेशांमध्ये निवडणुका सुरू आहेत। 20 तारखेला मतदान आणि 23 तारखेला जो निकाल आहे तो निश्चित करणार आहे कापसाच्या भावातील तेजी। कारण दोन्हीही सरकार महाविकास आघाडी आणि महायुती कापसाचा भाव वाढवून देण्याच्या तयारीत आहे। पण एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते की यंदाच्या वर्षी कापसाचं उत्पादन प्रचंड घटणार आहे। त्याचबरोबर गेल्या वर्षीचा शिल्लक साठा कापसाचा अजिबात नाही। त्यामुळे व्यापारी आणि जिनिंगवाले फक्त निवडणुकांचा निकाल लागण्याची वाट पाहत आहेत। आणि एकदा निकाल लागला, कुणाची सरकार येते असं कळालं की त्यानंतर व्यापारी आणि जिनिंगवाले कापसाची आपल्याला मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसतील। आणि त्याच्यामुळे आपल्याला कापसाच्या भावात 23 तारखेनंतर प्रचंड तेजी येताना दिसू शकते। या तेजीमध्ये कापसाचा भाव 23 तारखेनंतर सुरुवातीला संथ गतीने वाढेल, पण डिसेंबर महिन्याच्या पहिल्या पूर्वार्धात 15 दिवसात कापसाची भाव पातळी 7,500 पार आणि 15 डिसेंबर ते 31 डिसेंबरच्या दरम्यान 8,000च्या जवळपास पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या, डिसेंबर महिना विक्रीसाठी आपल्यासाठी उपयुक्त आहे। आर्थिक गरज मोठ्या प्रमाणात असेल तर आपण 7,500च्या वर कापसाचा भाव डिसेंबर महिन्यात गेल्यानंतर
टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करू शकता, ज्यामुळे होणार आपला या ठिकाणी 100% फायदा। भविष्यात देशातील बाजारात आता कसा राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणार व्हिडिओ लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।